आणि याच कथित चोरीच्या मुद्द्यावरून आज ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरली आहे। राज्यभर सुरू असलेल्या घंटानाद आंदोलनाचा भाग म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली सुपारी हनुमान मंदिरामध्ये घंटानाद करण्यात येतोय। या आंदोलनातून राम मंदिर निधी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। जोरदार आंदोलन हो बिल्कुल राम रक्षा महाआरती माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी कालच जाहीर केलेली आहे। आम्ही आंदोलनाची तयारी केलेली। आज संभाजीनगरातून या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे। हे गावगावापर्यंत नेण्याचं आमचा निर्धार आहे। कारण ज्या पद्धतीनं 1988-89 पासून श्रीरामाच्या मंदिराच्या निर्माणाची घोषणा झाली, गावागावातून विटा शिला ज्याला त्या शिलांचं पूजन झालं, वेगवेगळ्या पूजन झालं, निधी गोळा केला गावागावातून रुपया 10 रुपये 11 रुपयापासून शिवसेनेनं मोठ्या प्रमाणावर याच्यात सहभाग घेतला। परंतु आता जे समोर येतं या रामाच्या भक्तांच्या श्रद्धेचा अवमान करून या देणग्याच लुटण्याचा प्रकार घडलेला आहे। देणग्याचा अपहार करण्याचा प्रकार, मला वाटतं राम भक्तांच्या श्रद्धेचा हा अवमान आणि हिंदूच लोक आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीचं ज्यांना समर्थन आहे असंच लोक करतायत। मला असं वाटतं हे छद्म हिंदुत्ववादी लोक आहे। छद्म फक्त राजकारणापुरतं हिंदुत्ववाद वापरायचं अशा पद्धतीनं हे लोक आहे। मला असं वाटतं शिवसेनेनं याविरुद्ध रणशिंग फुंकलेलं आहे। हे आंदोलन महाराष्ट्रात मला असं वाटतं याचं वनव्याचं स्वरूप येणाऱ्या काळात हे होईल आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळात देशातसुद्धा हे आंदोलन जाईल। पण महाराष्ट्रात गावागावात शिवसेना हे आंदोलन करेल एवढं नक्की। एकीकडे भाजप किंवा शिवसेनेनं तुमच्या आंदोलनाची खिल्ली उडवली, दुसरीकडे संघ मात्र हा सगळा प्रकार राम मंदिरात झालेला गंभीर आहे अशा पद्धतीची टिप्पणी आहे। हे बा भारतीय जनता पार्टीने खिल्ली उडवणं, जी भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस ही घटना घडली होती त्यावेळेस त्याला कोणी स्वीकारायला तयार नव्हतं, तेव्हा शिवसेना प्रमुखांनी याची जबाबदारी स्वीकारली। त्या भारतीय जनता पार्टीकडून अशा रामाच्या श्रद्धेचा अवमान करणं याच्यात काही मला विशेष वाटत नाही। त्यामुळे त्यांनी खिल्ली उडवणं, त्यांना फक्त मतं पाहिजे, राजकारण पाहिजे। मला असं वाटतं आम्ही मताचा विचार न करता काम करणारे शिवसैनिक आहोत, हिंदुत्वासाठी काम करणारे बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारानं काम करणारे लोक आहोत। उद्धवजींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या खिल्लीची आम्ही चिंता करत नाही। पण मला असं वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच्यातली मूळ याच्यात आहे संघटन, त्यांनी ज्या पद्धतीनं निषेध व्यक्त केला आहे, चिंता व्यक्त केला, मला वाटतं ती चिंता शिवसेनेनं व्यक्त केलेली आहे। थोडं वेगळं, बँकेचा निकाल लागलेत, आपणही विजयी झालात, आपण ज्या पॅनलमध्ये होते ते सगळेच विजयी झाले। नाही ते होणार होतं कारण सहकाराचं पॅनल आहे, त्याच्यात मला असं वाटतं आम्ही शेतकऱ्यांसाठीचं ते पॅनल उभा केलं होतं आणि शेतकऱ्यांसाठी सगळ्यांनी एकी असली पाहिजे। मला वाटतं ही भूमिका आम्ही ठेवली। शेतकरी काय कोणत्या पक्षाचा असत नाही ना, असला तरी आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं ठेवलं नाही पाहिजे। त्या हेतून आम्ही लढलो आणि जिंकलो। विरोधकांचा फक्त एक उमेदवार विजयी झाले, कल्याण काळे, त्यांनीही विजयात बोलताना तुमच्यावर मात्र टीका केली। ते तिकडून कसे लढले? त्यांनी इकडून लढायला पाहिजे होतं, गरज काय नाही, त्यांनी त्यांच्या भावासाठी अति आग्रह केला। जर बंधुप्रेम सोडलं असतं तर तेही एकत्र आले असते। मला असं वाटतं पक्षानिवेश अभिनिवेश बाजूला ठेवलाच पाहिजे इथं। तुमच्यावरही टीका झाली, तुम्ही ठीक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।